नमस्कार छात्रों, मैं मंजुला बिजोगी, हिंदी शिक्षिका, शरण बसवेश्वर उच्च माध्यमिक पाठशाला चित्रहट्टी बड़लकेरे तालुका चित्रदुर्ग जिला। बच्चों, आज हम हिंदी वल्लरी तृतीय भाषा हिंदी 9वीं कक्षा का जो गद्य पाठ चेरापूंजी से आया हूँ, तो पहला भाग मैंने पढ़ाया था, उसके आगे का भाग जो है उसके बारे में हम जानकारी हासिल करेंगे। तो कल की कक्षा में मैंने क्या पढ़ाया था, ये मेघालय यानी मेघालय की राजधानी। मेघालय शब्द का अर्थ क्या है? बादलों का घर। ठीक है। उसके बाद इसकी राजधानी कौन सी है? शिलांग है। उसके बारे में पढ़ाया था। उसके साथ साथ हम वहाँ का जो पर्वतीय प्रदेश गारो, खासी, जयंतिया पर्वतीय प्रदेश किस प्रकार था और रास्ते किस प्रकार सर्पाकार के रूप में थे, और ये पहाड़ी प्रदेश देखने के लिए प्रकृति सौंदर्य का वर्णन वो सभी हमने देखा था। किस प्रकार हमेशा वहाँ पर साल भर बारिश होती रहती है, उसके बारे में देखा था। उसके साथ साथ जो वहाँ के प्रदेश में संस्कृति, रीत रिवाज और वहाँ पर मातृसत्तात्मकता संपत्ति वो सभी को जाती है, माँ से अपने बेटी को जाती है, उसके बारे में समझाया था। और वहाँ के बाजार का नाम क्या है? माइती बाजार है। तो उस माइती बाजार में माएँ बैठकर क्या करती हैं? सौदा बेचती रहती है, और वहाँ पर भेदभाव नहीं होता है। बड़े घरों की स्त्रियां भी वहाँ पर सौदा बेचती हैं, व्यापार करती हैं, और उसके साथ साथ गरीब घर की स्त्रियां भी व्यापार करती हैं। उसके बारे में हमने जानकारी प्राप्त की थी। जो उसका अगला भाग जो है, किसके बारे में हम देखते जाएंगे? प्रपात जो है उसके बारे में, यानी जलपातಗಳ ಬಗ್ಗೆ, ವರ್ಷ ಮಳೆ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ, ಚೆರಾಪುಂಜಿ ಸಮುದ್ರ ಮಟ್ಟದಿಂದ ಎಷ್ಟು ಎತ್ತರಕ್ಕೆ ಇದೆ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಮಾಹಿತಿಯನ್ನ, उसके साथ साथ पहाड़ी लोग, वहाँ के जो पर्वतीय प्रदेश में लोग रहते हैं, पहाड़ ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡಗಳಲ್ಲಿರುವಂತಹ ಜನಾಂಗಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ। उसके साथ साथ प्राकृतिक शिवलिंग एक है वहाँ पर, उसके बारे में जानकारी प्राप्त करेंगे। और वहाँ पर गुफाएं, गुफा ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಗುಹೆಗಳಿವೆ, ಅದರಲ್ಲೂ ಸಹ ತುಂಬಾ ವಿಚಿತ್ರವಾದ ಗುಹೆಗಳನ್ನು ನಾವು ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ। ತುಂಬಾ ಹಚ್ಚ ಹಸುರನೆಯ ಪರ್ವತ ಪ್ರದೇಶ, ಗುಡ್ಡಗಳಿಂದ ಜರಿಜರಿಯಾಗಿ ನೀರು ಹರಿಯುತ್ತೆ, ಅದೇ ರೀತಿ ಪ್ರಪಾತಗಳು, ಜಲಪ್ರಪಾತಗಳನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ। ತುಂಬಾ ಒಂದು ಸ್ವರ್ಗದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆ ಪ್ರದೇಶ ಕಾಣಿಸುತ್ತೆ। ಅದರ ಬಗ್ಗೆ ಪ್ರದೀಪ್ ಪಂತ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ, ನಾವು ಅದನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ನೋಡ್ತಾ ವೀಕ್ಷಿಸಿದಷ್ಟೇ ಸಂತೃಪ್ತಿಯನ್ನ ಪಡಿತಾ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡೋಣ। ठीक है, शुरू करेंगे। तो क्या है, कुछ आगे बढ़कर संगमा ने जीप रुकवा दी। हम सभी नीचे उतर गए। कौन? संगमा, वहां के ही, उस प्रदेश के ही एक अधिकारी के साथ, लेखक और संगमा अधिकारी के दो दोस्त थे ना, उनके साथ ये जा रहे थे। तो जीप वहां पर रुकती है। तो उसके बाद हम सभी नीचे उतर गए। ಎಲ್ಲರೂ ಜೀಪಿಂದ ಕೆಳಗಡೆ ಇಳಿದ್ರು। सामने दिखाई पड़ रहा है नोह शंगतियंगा। उसका नाम क्या है? नोह शंगतियंगा। ನೋಹ ಶಂಗತಿಯಂಗ ಅನ್ನುವಂತಹ ಪ್ರಪಾತ, ಪ್ರಪಾತಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ ಅಂತ ಹೇಳಿದೆ। ಅದರ ಹೆಸರೇನು? ನೋಹ ಶಂಗತಿಯಂಗ। ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, 2-3 ಸಾರಿ ಅದನ್ನ ಉಚ್ಚರಿಸಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ನೆನಪಲ್ಲಿ ಉಳಿಯುತ್ತೆ। क्या है? नोह शंगतियंगा प्रपात, जो मासमाई प्रपात के नाम से लोकप्रिय है। ಈ ಜಲಪಾತ ಯಾವ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ? ಮಾಸ್ಮಾಯಿ नाम से प्रख्यात है, ಪ್ರಖ್ಯಾತಿಯನ್ನ ಪಡ್ಕೊಂಡಿದೆ। ನೋಹ ಶಂಗತಿಯಂಗ ಅನ್ನುವಂತ ಪ್ರಪಾತವು ಯಾವ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಪ್ರಖ್ಯಾತಿ ಪಡೆದಿದೆ? ಮಾಸ್ಮಾಯಿ ಅನ್ನುವಂತ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ
ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನ ಪಡೆದಿದೆ. ऊंचे पहाड़ से सैकड़ों फुट नीचे पानी लगातार ಬೇರೋಕಟೋಕ್ ಅಂದ್ರೆ ಬಿನಾ ರುಕಾವಟ್ ಅಡೆತಡೆ ಇಲ್ಲದೆ ಅಂತ. ರೋಕ್ಟೋಕ್ ಅಂದ್ರೆ ಅಡೆತಡೆ, ಬೇರೋಕ್ಟೋಕ್ ಅಂದ್ರೆ ಅಡೆತಡೆ ಇಲ್ಲದೆ ಅಂತ. ಹಾಗಾದ್ರೆ ಸೈಕಡೋ ಫುಟ್, ತುಂಬಾ ಫುಟ್ಗಳಿಂದ ಅಂದ್ರೆ ಎಣಿಸಲಾರದಷ್ಟು ಫುಟ್, ನಮ್ಗೆ ಅಷ್ಟು ಎತ್ತರದಿಂದ ಅದೇನಾಗುತ್ತೆ, ನೀರು ಕೆಳಗಡೆ ಧುಮುಕತ್ತೆ. ಲಗಾತಾರ್, ಯಾವುದೇ ಅಡೆತಡೆ ಇದೆ. ಲಗಾತಾರ್ ಅಂದ್ರೆ ನಿರಂತರವಾಗಿ, ಬರ್ಕೊಳ್ಳಿ ಗೊತ್ತಾಗದೇ ಇರೋ ಶಬ್ದ. ಲಗಾತಾರ್ ನಿರಂತರವಾಗಿ, ಬೇರೋಟೋ ಯಾವುದೇ ಅಡೆತಡೆ ಇಲ್ಲದೆ, ಗಿರ್ ರಹಾ ಹೈ, ಅಲ್ಲಿಂದ ನೀರು ಬೀಳ್ತಾ ಇದೆ. वहाँ देखिए सामने रहा बांग्लादेश. देखिए कितना अच्छा लगता है. हम तमिलनाडु में जाकर किस प्रकार समुद्र के जो पार हम क्या देख सकते हैं, श्रीलंका को किस प्रकार देखते हैं, वैसे ही यहाँ पर क्या देख सकते हैं, बांग्लादेश भी वहाँ से खड़े होकर देखते हैं तो दूर से बांग्लादेश भी दिखाई देता है. संगमा के साथियों में से एक कहता है, अभी अभी जब जीप से उतरे थे हल्की धूप थी, अब अभी क्षण भर बाद ही बादल घिरे और हल्की हल्की वर्षा होने लगी. ನೋಡಿ, इಳಿಬೇಕಾದ್ರೆ जो ये जीप से उतर रहे थे, किसके लिए उतर रहे थे, इस प्रपात को देखने के लिए उतर रहे थे. वहां से उस प्रपात का नाम क्या है, नोह शंगतियंगा. वो किस नाम से लोकप्रिय है, मासमाई प्रपात के नाम से लोकप्रिय है. तो उस समय में इसे देखने के लिए जीप से उतरे, वहां से बांग्लादेश भी दूर से दिखाई देता है. कितना सुंदर लगता होगा, है ना. एक देश में हम खड़े हैं, आगे उस और एक देश का जो बॉर्डर हमें, सीमा हमें दिखाई देती है. कितना अच्छा लगता होगा. उस समय में वो कैसा माहौल था, वातावरण था, पर्यावरण था, मतलब वहां पर जो क्लाइमेट किस प्रकार था, हल्की हल्की धूप, ಸ್ವಲ್ಪ ನಾವು ಬಿಸಿಲನ್ನ, ಎಳೆ ಬಿಸಿಲನ್ನ ಅವರು ನೋಡ್ತಾರೆ ಇಳಿಬೇಕಾದ್ರೆ. ಲೇಕಿನ್ ಕುछ ही क्षण, ಸ್ವಲ್ಪ ಕ್ಷಣದಲ್ಲಿಯೇ ಅದೇನಾಯ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಧೂಪ್ और अभी क्षण भर में के बाद ही बादल घिरे, ಒಂದೇ ಸಲ ಮೋಡಗಳು ಮುಸುಕಿ ಮತ್ತೇನಾಯ್ತು, ಹಲ್ಕಿ ಹಲ್ಕಿ ವರ್ಷಾ ಹೋನೆ ಲಗಿ. ಹಲ್ಕಿ मतलब ಹಗುರವಾದ ತುಂತುರು ಮಳೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗೇ ಬಿಟ್ಟು. ನೋಡಿ, ಇದ್ದಿದ್ದೆ ತತ್ಕ್ಷಣ ಮೋಡಗಳು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಘರ್ಷಣೆಗೊಂಡು ಮಳೆ ಹನಿಯಾಗಿ ಉದ್ರಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿಬಿಟ್ಟು. ಅಷ್ಟು ರೀತಿಯ ವಾತಾವರಣವನ್ನ ನಾವು ಕ್ಷಣಾರ್ಧದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು. ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿರ್ಬೋದಲ್ವಾ, ನಾವು ನೋಡಬೇಕು ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. ನೀವು ಶೈಕ್ಷಣಿಕ ಪ್ರವಾಸದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಪ್ರದೇಶವನ್ನ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನಿಸಿ. तो मैं संगमा के आगे अपना पुराना सवाल दोहराता हूँ. ಮತ್ತೆ ಇವರು ಅದೇ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಕೇಳ್ತಾರೆ, क्या साल भर यहाँ वर्षा होती रहती है. और नोड़ी उनको देखकर, यानी प्रदीप को, पंत जी को देखकर आश्चर्य लगता होता है. ये क्या क्षण भर में क्या हो जाता है, धूप दिखाई देता है, धूप यानी बिसिलु, वैसे ही क्या हो जाता है और बादल उमड़ते घुमड़ते बारिश हो जाती है. तो इसीलिए पहले भी एक बार इन्होंने प्रश्न पूछा था और भी वही बार बार सवाल पूछ रहे हैं, साल भर में इधर वर्षा होती है क्या, ಅಂದ್ರೆ ವರ್ಷವಿಡೀ ಮಳೆಯಾಗತ್ತಾ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸಂಗಮ ಹಸ್ತೆ ಹುए कहते हैं, ಹೌದು ಅಂತ ನಗ್ತಾ ಹೇಳ್ತಾರೆ. पंत साहब यह चेरापूंजी है अल्वा, ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ, ये हमारे भारत में ही ज्यादा बारिश होने का प्रदेश है ना, इसीलिए यहाँ पर हमेशा साल भर में वर्षा होती ही रहती है. ऐसे संगमा साहब जो हैं हंसते हुए प्रदीप पंत जी को उत्तर दे देते हैं. उसके बाद हाँ ख्याल आया, यह चेरापूंजी है ना. ಹೌದು, ಖಯಾಲ್ ಅಂದ್ರೆ ನೆನಪು, ಹೌದು ಬಂತು, ನನಗೂ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ಇದು ಚಿರಾಪುಂಜಿ ಅಲ್ವಾ ಅಂತ ಅಂತಾರೆ. समुद्र की सतह से कोई 1300 मीटर ऊपर, ಸಮುದ್ರದ ತಳದಿಂದ, ಸತಹ ಅಂದ್ರೆ ಉಪರಿ ಭಾಗ, ಇದು ಸಮುದ್ರದ ಮೇಲಿನ ಭಾಗದಿಂದ ಮೇಲೆ ಎಷ್ಟಿದೆಯಪ್ಪ ಎತ್ತರದಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಎಷ್ಟು, 1300 ಮೀಟರ್, 1300.
मीटर ऊपर है ಸಮುದ್ರದ ಇದರಿಂದ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ 1300 ಮೀಟರ್ ಮೇಲೆ ಈ ಪ್ರದೇಶ ಇದೆ. जो विश्व में सबसे अधिक वर्षा वाले स्थान के लिए प्रसिद्ध है. इडೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿನೇ ತುಂಬಾ ಹೆಚ್ಚು ಮಳೆಯಾಗುವ ಪ್ರದೇಶ ಅಂತ ಕೂಡ ಇದನ್ನ ನಾವು ಕರೀತೀವಿ. हम लोग कभी कल कल चल चल करते प्रभात को निहार रहे हैं. उसके साथ साथ जो ವಿಷಯ को ಅರ್ಜಿತ್ करते हुए ही ಆ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾನೆ ಇವರು ಜಲಪಾತವನ್ನು ಕೂಡ ನೋಡ್ತಾ ಅದರ ಸೌಂದರ್ಯವನ್ನ ಸವಿಯುತ್ತಾ ಮೈಮರಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ ನೋಡಿ. ನಮ್ಗೆ ಎಣಿಸಲಾರದಷ್ಟು ಸಂಖ್ಯೆಯ ಆಳಕ್ಕೆ ಅದು ನೀರು ಮೇಲಿನಿಂದ ಧುಮುಕ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅದೇ ಯಾವ ಪ್ರಪಾತ? ಮಾಸ್ಮಾಯಿ ಪ್ರಪಾತ. तो उसको देखकर निहार रहे थे ಅಂದ್ರೆ ಅದರ ಆಹ್ಲಾದವನ್ನ ಸವಿತಾ ಇದ್ರು, ಪಡಿತಾ ಇದ್ರು, ಕಣ್ಮನಗಳನ್ನ ತಣಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು. ಕಭಿ ಪಾನಿ ಸೆ ಘಿರೆ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶ್ ಕೆ ಭೂಭಾಗ ಕೋ, ಹಾಗೇನೆ ನೀರಿನಿಂದ ಆವರಿಸಲ್ಪಟ್ಟಂತಹ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶದ ಭಾಗವನ್ನು ಸಹ ಒಂದ್ಸಾರಿ ದೂರದಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು, ಜೊತೆಗೆ ಪ್ರಪಾತವನ್ನು ಸಹ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು. ಎಷ್ಟು ಸುಂದರವಾದ ವಾತಾವರಣ ಅಲ್ಲಿ ಇದ್ದಿರ್ಬೋದು ಅಲ್ವಾ. ವರ್ಷಾ ಫಿರ್ ಬಂದ್ ಹೋ ಗಯಿ, ಅಷ್ಟೇ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಾಯ್ತು, ಹಾಗೇನೆ ಮಳೆ ಸ್ಟಾಪ್ ಆಯ್ತು, ಬಂದ್ ಹೋ ಗಯಿ. ವರ್ಷಾ का अर्थ है यहाँ पर बारिश और कुछ नहीं, ಮಳೆ. ಧೂಪ್ ಫಿರ್ ಖಿಲ್ ಆಯಿ ಹೈ, ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡಿ, ಮಳೆ ಬಂದ್ ಹೋಗಿದ್ದೆ ತಡ, ಮತ್ತೆ ಬಿಸಿಲು ಬಂದಿರುತ್ತೆ. ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿರ್ಬೋದು ಅಂತ. ಹಾಗೇನೆ ಇಸಿ ತರಹ ವರ್ಷಾ ಧೂಪ್ ಕೋಹರೆ ಕಿ ಲುಕಾ ಚಿಪಿ ಕಾ ಖೇಲ್ ಚಲ್ತಾ रहता है. ಇದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಕಣ್ಣ ಮುಚ್ಚಾಲೆ ಆಟ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ಏನು? ಲುಕಾ ಚಿಪ್ಪಿ, ಹೈಡ್ ಅಂಡ್ ಸೀಕ್ ಅಂತ ನಾವು ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಲ್ಲಿ ಕರಿತೀವಿ ಅಲ್ವಾ. ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲೇನಾಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಲುಕಾ ಚಿಪ್ಪಿ ಅಂದ್ರೆ ಆಂಕ್ ಮಿಚೋಲಿ. ಆಂಕ್ ಮಿಚೋಲಿ ಅಂದ್ರೆ ಕಣ್ಣ ಮುಚ್ಚಾಲೆ ಆಟ ಆಡೋದಂಗೆ. ಒಂದ್ಸಲ ಮಳೆ, ಒಂದ್ಸಲ ಬಿಸಿಲು, ಒಂದ್ಸಲ ಮಳೆ, ಒಂದ್ಸಲ ಬಿಸಿಲು. ಈ ತರಹದ ವಾತಾವರಣ ಅಲ್ಲಿ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಸಿಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. उसके बाद कुछ पहाड़ी लोगों के बारे में हम देखते जाएंगे. हम लोग अब जीप में बैठकर लौट रहे हैं. ಪ್ರಪಾತವನ್ನ ನೋಡಿದ್ರು, ಅಲ್ಲಿಯ ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯವನ್ನ ಮತ್ತೆ ದೂರದಿಂದ ಕಾಣುವಂತ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶದ ಒಂದು ಸೌಂದರ್ಯವನ್ನ ಸೌದ್ರು, ಆಳದಲ್ಲಿ ನೀರು ಬಿಡೋದನ್ನ ನೋಡಿದ್ರು. उसके साथ साथ ये फिर जीप में बैठकर चले जाते लौट रहे हैं. संगमा रास्ते में खासी जयंतिया और गारो पहाड़ियों के लोगों के बारे में बताने लगे. ಅಂದ್ರೆ ಬರ್ತಾ ಇರೋ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜೀಪ್ನಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡಾಗ संगमा जो अधिकारी थे ना, वो क्या करते हैं, ऑफिसर जो थे, वो इनको 3 पर्वतीय प्रदेश है करके मैंने कहा था, है ना. 1 2 3. ये क्या है? खासी है, ये क्या है? गारो है, ये क्या है? जयंतिया है ना. ये 3 प्रदेशों में ये पहाड़ है. पहाड़ ಅಂದ್ರೆ ಪರ್ವತ. ಪರ್ವತಗಳ ಪ್ರದೇಶಗಳ ಕಪ್ಪಲಿನಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಜನಾಂಗದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಬಂದ್ರು. ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡೋಣ. पहाड़ियों के लोगों के बारे में बताने लगते हैं. वे कहते हैं और ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, खासियों को यहाँ सम्मान की दृष्टि से देखा जाता है. सम्मान यानी गौरव. ಗೌರವದ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಈ ಕಾಸಿ ಪರ್ವತದಲ್ಲಿರುವಂತ ಜನರನ್ನ ತುಂಬಾ ಗೌರವದಿಂದ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕಾಣ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. देखा जाता है करीब 6 लाख गारो लोगों की मातृभूमि है गारो पर्वतमालाएं. ಎಷ್ಟು? 6 लाख 6 ಲಕ್ಷ ಜನರು ಇಲ್ಲಿ ಇದಾರಂತೆ. ಅವರನ್ನ ತುಂಬಾ ಗೌರವದಿಂದ ಕಾಣ್ತಾರೆ. ಅದು ಅವರು ಎಲ್ಲಿದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕಾಸಿ ಪರ್ವತ ಮಾಲೆಗಳಲ್ಲಿ, ಅಂದ್ರೆ ಪರ್ವತ ಸಾಲಿನಲ್ಲಿ, ಆ ಪರ್ವತೀಯ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ 6 ಲಕ್ಷ ಜನ खासी जनांग के जो लोग हैं उनको बहुत सम्मान की दृष्टि से देखा जाता है. यह माना जाता है कि गारो समूह बोडो जाति का अंग है. ಈ ಗಾರೋ ಅನ್ನುವಂತ ಪರ್ವತೀಯ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿರುವ ಜನರಿದಾರಲ್ಲ,
ಅವರನ್ನ ಯಾವ ಜಾತಿಯವರು ಅಂತ ಕರೀತಾರೆ? ಬೋಡೋ ಜಾತಿಯ ಜನಾಂಗ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಇದರ ಪ್ರದೇಶದ ಹೆಸರು ಗಾರೋ ಅಂದ್ರೆ ಬೆಟ್ಟದ ಹೆಸರು, ಪಹಾಡ್ನ ಹೆಸರು. तो ಅಲ್ಲಿರುವಂತ ಜನಾಂಗವನ್ನ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ? ಬೋಡೋ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಾರೆ. ಬೋಡೋ ಜಾತಿ का अंग है। नोंग क्रेम खासियों का प्रमुख नृत्य है। नोंग क्रेम, नोंग ಕ್ರೇಮ್ ಅನ್ನೋದು ಖಾಸಿ ಪರ್ವತೀಯ ಪ್ರದೇಶದವರ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ನೃತ್ಯವಾಗಿದೆ. जयंतिया पहाड़ियों के उत्सव का नाम है बेहड़े नखलाम ಅಂತ. ಮತ್ತೊಂದು ಪರ್ವತ ಪ್ರದೇಶ ಇದೆ, ಅದರ ಹೆಸರೇನು? ಜಯಂತಿಯ. ಅಲ್ಲೇ ನಡೆಯುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿಯ ಉತ್ಸವ, ಒಂದು ಉತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತೆ ಆ ಬೆಟ್ಟ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ. ಅದನ್ನ ಏನಂತ ಕರೀತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಬೇಹಡೆ ನಖಲಾಂ. ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಬೇಹಡೆ ನಖಲಾಂ. ಇವೆಲ್ಲ ನಾವು ಪದೇ ಪದೇ ಉಚ್ಚರಿಸುವಂತ ಶಬ್ದಗಳಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಬೇಹಡೆ ನಖಲಂ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಏನಪ್ಪಾ ಇದು ಅಂದ್ರೆ ಇದು ಒಂದು ಉತ್ಸವ. ಯಾವ ಉತ್ಸವ? ಜಯಂತಿಯ ಪರ್ವತದಲ್ಲಿರುವಂತ ಜನರ ಉತ್ಸವ. ಈ ಮಾಸ್ಮಾಯಿ ಅಂದ್ರೇನು? ಅದು ಪ್ರಪಾತದ ಹೆಸರು. ಯಾವ ಪ್ರಪಾತದ ಹೆಸರು? ನೋಮಶಂಗತಿಯಂಗ ಪ್ರಪಾತದ ಹೆಸರು. ಮೂರು ಪರ್ವತದ ಪ್ರದೇಶಗಳ ಹೆಸರು ಯಾವುದಂದ್ರೆ ಖಾಸಿ, ಗಾರೋ ಮತ್ತು ಜಯಂತಿಯ. ಖಾಸಿಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಜನರಿಗೆ ಏನು ತುಂಬಾ ಗೌರವದ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾರೆ. ಅವರು ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ? 6 ಲಕ್ಷ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಗಾರೋದಲ್ಲಿರುವಂತಹ ಜನಾಂಗ ಯಾವುದು? ಬೋಡೋ ಜಾತಿಯ ಜನಾಂಗ ಅಲ್ಲಿದೆ. ಈ ತರಹ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ವಿಷಯವನ್ನ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ. आगे चलकर एक स्थान पर जीप रुकती है। इसके बारे में एक प्रश्न आता है। बेहड़े नकलाम ಆಗಿರಬಹುದು, ಮಾಸ್ಮಾಯಿ ಆಗಿರಬಹುದು, ಅಥವಾ ಬೋಡೋ ಜನಾಂಗಕ್ಕೆ बारे में ಆಗಿರಬಹುದು, ಈ खासी पर्वतीय प्रदेश के लोगों के बारे में ये सभी प्रश्न आ सकते हैं। आगे चलकर ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾ एक स्थान पर जीप रुकती है। ಮತ್ತೊಂದು ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಜೀಪ್ ಅನ್ನು ನಿಲ್ಲಿಸ್ತಾರೆ. हम उतरते हैं। हम क्या करते हैं? उधर उतरते हैं। बगल में एक गोलाकार विशाल पत्थर है। ಅಲ್ಲಿ ನಾವು ಇಟ್ಕೊಳ್ತೀವಿ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ. ಬಗಲ್ ಮೇ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಬಗಲಲ್ಲಿ ಅಂತಲ್ಲ, ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಏನಿದೆ? ಏಕ್ ಗೋಲಾಕಾರ, ಗೋಳಾಕಾರದ ರೌಂಡ್ ಶೇಪಿನ ಒಂದು ವಿಶಾಲ ಪತ್ತರ್. ವಿಶಾಲವಾದ ಪತ್ತರ್ ಅಂದ್ರೆ ಕಲ್ಲು ಅದಿರುತ್ತೆ. ಸಂಗಮ बताते हैं। ಆ ಕಲ್ಲಿನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಹ ಪ್ರಾಕೃತಿಕ ಶಿವಲಿಂಗ ಹೇ. ಪ್ರಾಕೃತಿಕ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಪ್ರಕೃತಿಯೇ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದಂತಹ, ಅಂದ್ರೆ ಜನರು ಇದನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿಲ್ಲ, ಪ್ರಕೃತಿ ದತ್ತವಾಗಿ ತಾನೇ ನಿರ್ಮಿತವಾದಂತಹ ಒಂದು ಶಿವಲಿಂಗ ಇದು. ಅದು ತುಂಬಾ ಏನಾಗಿದೆ? ದೊಡ್ಡದಾಗಿದೆ, ವಿಶಾಲವಾಗಿದೆ. ಅದು ಯಾವ ಆಕಾರದಲ್ಲಿದೆ? ಗೋಳಾಕಾರದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾರೆ. ಆ ಒಂದು ಲಿಂಗ ಹೇಗಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಪ್ರಾಕೃತಿಕವಾಗಿ ತನ್ನಿಂತಾನೆ ಪ್ರಕೃತಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣಗೊಂಡಂತಹ ಒಂದು ಶಿವಲಿಂಗ ಅಂತ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸಚ್ಮುಚ್ ಯಹ ಪ್ರಕೃತಿ ಕಾ ಆಶ್ಚರ್ಯ ಹೇ. ನಮ್ಗೆ ತುಂಬಾ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನಿಸುತ್ತೆ, ಈ ತರಹ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಪ್ರಕೃತಿ ಮಾಡಿದೆಯಾ ಅನ್ನೋ ತರ ನಮಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಹುಟ್ಟುತ್ತೆ. और आश्चर्य तो मासमाई गांव की गुफाएं भी हैं। ಹಾಗೇನೆ ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ನಾವು ಮಾಸ್ಮಾಯಿ ಜಲಪ್ರಪಾತದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ವಿ, ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ವಿಶಾಲವಾದ ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಕತ್ತಲೆಯಿಂದ ಕೂಡಿದ ಗುಹೆಗಳನ್ನು ಸಹ ನಾವು ನೋಡಬಹುದು. ಹಮಾರಿ ಜೀಪ್ ಇನ್ ಗುಫಾओं के पास रुकती है। ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಶಿವಲಿಂಗವನ್ನ ನೋಡ್ಕೊಂಡು उसके साथ साथ जो प्राकृतिक शिवलिंग था उसको देखते देखते वो क्या करते हैं? फिर उनकी जीप आगे चली जाती है। जीप क्या करती है? आगे चली जाती है। तो जाते समय वो क्या करते हैं? गुफाओं को दिखाते जाते हैं। रास्ता किस कैसा है? ऐसा रास्ता है, यानी सर्पाकार का रास्ता है। तो शिवलिंग देखकर ये जीप चली जा रही है। कहाँ जाके खड़ी होती है? गुफाओं के सामने। वो गुफाएं कैसी है? गुफाएं इतनी अंधेरी है कि मशाल या टार्च जलाए बिना
उनमें प्रवेश नहीं कर सकते। मशाल का अर्थ होता है ನಾವು ಒಂದು ಕಟ್ಟಿಗೆಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ ಸುತ್ತೀವಿ, ಹೌದಾ? ಈ ತರ ಬಟ್ಟೆಯನ್ನ ಸುತ್ತಿ ಅದಕ್ಕೆ ಆಯಿಲ್ ಅನ್ನ ಹಾಕಿ ಬಟ್ಟೆ ಸುತ್ತಿ ಇದಕ್ಕೆ ಬೆಂಕಿಯನ್ನ ಹಚ್ಚುತ್ತೀವಿ, ಹೌದಾ? ಪಂಜು ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಅದನ್ನ ತಗೋಬಹುದು ನೋಡಿ. ಆ ರೀತಿಯ ಒಂದು ಮಶಾಲ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ, ಅದನ್ನ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಅದು ಇಲ್ಲದೆ ಬೆಳಕಿಲ್ಲದೆ ಅದರೊಳಗಡೆ ಹೋಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. सलमा का साथी कहता है, हमने मशाले जला ली है और हम गुफाओं के अंदर आगे बढ़ रहे हैं. ಯಪ್ಪ ಹೆಂಗ್ ಹೋಗ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಇದನ್ನ ಬೆಂಕಿಯನ್ನ ಹಚ್ಕೊಂಡು ಪಂಜನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಗುಹೆಗಳ ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ಅಗಲ್ ಬಗಲ್ ऊपर नीचे पत्थर, ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಕೆಳಗೆ ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರು ಸಹ ಕಲ್ಲುಗಳ ರಾಶಿ ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆ. सदियों से ये गुफाएं इसी तरह है. ಸದಿಯ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಶತಶತಮಾನಗಳಿಂದ ಈ ಗುಹೆಗಳು ಇದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಇವೆ. ಅವರು ಬಹು ದೂರ ತಕ್ ಚಲಿ ಗಯಿ. ಎಷ್ಟು ಉದ್ದವಾಗಿ ಆ ಗುಹೆಗಳು ಇದಾವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಪೂರ್ಣ ಹೋಗಿ ಮುಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅಷ್ಟು ಕತ್ತಲೆಯಿಂದ ಕೂಡಿದಂತಹ ಕಲ್ಲು ರಾಶಿಗಳಿಂದ ತುಂಬಿದಂತಹ ಗುಹೆಗಳನ್ನ ನಾವಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ವಿ. हम लोग कुछ दूर जाकर लौट पड़ते हैं जैसे आश्चर्य लोक से लौट रहे हैं. ಅವನ್ನ ಹೋಗಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೊರಗಡೆ ವಾತಾವರಣಕ್ಕೆ जो गुफाएं थी उन गुफाओं को वो देखकर वो क्या करते हैं, अंदर जो गुफाओं के अंदर घुसते जाते हैं, जाते समय मशाल का उपयोग करते हैं. वो जाकर वहां पर क्या है, कैसा है, पत्थरों से वो गुफाएं भरी हुई हैं. उसको देखते देखते वो आगे जाते हैं. जाकर वापस लौटते हैं तो क्या हो जाता है, एक बाहरी दुनिया को आने के बाद आश्चर्य लोक से बाहर आए हैं ऐसा महसूस होता है उनको. तो इस प्रकार वहाँ की गुफाएं हैं और शिवलिंग है. हमने देखा सभी जो वहाँ का चित्रण है, जो लोग है, रहन सहन है और पर्वतीय प्रदेश हैं. वहाँ के जो जनांग ಏನಂತೀವಿ बोडो जाति के लोग हैं. उसके बाद वहाँ का जो उत्सव यानी बेहड़े नकलाम है, नोह संगतियंगा प्रपात है, उसको मासमाई कहते हैं. ये सभी आप लोग क्या करना है, यूट्यूब में आप ओपन करके देखते हैं तो उसमें मिल जाता है, बहुत सारी जानकारी मिलती है. चाहे तो मुझे एक अवधि में आप लोगों को उसे दर्शाने की कोशिश मैं करूंगी. अब पाठ पढ़ाते वो दिखा नहीं सकती, तो मैं क्या करती हूँ, एक बार पूरा जो चित्रण है, अब पाठ पढ़ा है आप लोगों ने, उसके बाद उसका पूरा जो चित्रण है आप देख सकते हैं, है ना बच्चों. देखने के बाद आपको लगता है एस मिस ने कहा था गुफाएं इस प्रकार है, प्रपात इस प्रकार है, साल भर वर्षा ऐसे ही होती रहती है. जो पहाड़ी पर्वत प्रदेश जो ऐसे हैं उसमें जो बोडो जाति के लोग हैं और खासी जाति के लोग हैं, वहाँ इस प्रकार का उत्सव करते हैं. उत्सव में किस प्रकार वो नाचते रहते हैं, जो वस्त्र विन्यास किस प्रकार होता है, जो कपड़े कैसे पहनते हैं, वहाँ का व्यापार व्यवहार कैसे होता है. आप माइती बाजार ऐसा यूट्यूब में एक सर्च कीजिए, आपको मिल जाएगा. वहाँ पर किस प्रकार औरतें बैठकर व्यापार व्यवहार कर सकती हैं और सुंदर सा एक प्रकृति चित्रण सामने आ जाता है. उसके साथ साथ बांग्लादेश भी हमारे आंखों के सामने नजर आता है. ये सभी चित्रण किसने देखा था, एक यात्रा संस्मरण के रूप में प्रदीप पंत जी देख कर आने के बाद लिखते हैं. कन्नड़ में भी इनके देश विदेश की जो यात्रा संस्मरण की ये हैं कथाएं हैं, ये अनुदित हो गई हैं, अनुवाद किया गया है. तो ऐसे एक प्रसिद्ध अनुदित संस्मरणों को लिखने वाले लेखक हैं कौन, प्रदीप पंत जी. तो आपने देखा किस प्रकार हमें थोड़ा तो उस किसका मणिपुर हो या मेघालय हो, शिलांग हो, उसके बारे में हम देखा नहीं है, फिर भी देखने के जैसे ही महसूस कर रहे थे पढ़ते समय, है ना बच्चों. जो ध्यान पूर्वक पढ़ाई में निरत हैं
वो सभी व्यस्त हैं, वो सभी क्या कर सकते हैं, जो देखने के जैसे ही महसूस कर सकते हैं। ऐसे एक कुशलता से लिखने वाले लेखक कौन है, पंत जी हैं। तो अब तक मैंने जो पाठ पढ़ाया है आप लोगों को समझ में आया है ऐसा समझती हूँ। जो अगला भाग है अभ्यास कार्य, हम अगली अवधि में उसको पूर्ण करेंगे। धन्यवाद।